अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी पारंपरिक राजकीय घोषणाबाजी करत टाळ मृदुंगाच्या गजरात राम नामाचा जप करून निषेध व्यक्त केला। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा घोटाळा नाही तर प्रभू रामाच्या नावावर टाकलेला सरळ दरोडा आहे असा आरोप करत राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। धार्मिक श्रद्धेचा आधार घेऊन कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राम नामाचा जप केला। या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात आली। आंदोलनात नागपूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। डकेती झाली, त्याला फक्त चोरी मानता येणार नाही। डकेती झाली। केंद्र सरकारने जे ट्रस्ट नियुक्त केलेली होती त्या ट्रस्टच्या देखरेखीखाली भाविकांच्या श्रद्धेसोबत त्यांच्या भावनासोबत ज्या पद्धतीचा खेळ झाला, लोक भावनेनं श्रद्धेनं दानपात्रामध्ये दान टाकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तेथून लूट झालेली आहे, मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे। आणि ते धंद्याचं केंद्र अयोध्येमध्ये त्यांनी निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा व्यवहार केला, जनतेच्या भावनांसोबत व्यवहार केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे। आणि ह्या संपूर्ण घडामोडीवर RSS BJP मौन धरून बसलेला आहे की ते रामाच्या नावावर मतं मागत होते, रामाच्या नावावर निवडणुका लढवल्या आणि भावनेच्या बाजार यांनी मांडलेला आहे, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। या संदर्भामध्ये जी SITचं गठन करण्यात आलेलं आहे ते फक्त तोंडाला पाणी पुसण्याचं काम आहे। याची निष्पक्ष न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होऊन जे दोषी आहेत, जे डकेत आहेत, त्यांना सजा झाली पाहिजे, यासाठीचं हे आंदोलन आहे। कारण काँग्रेस पक्षानं कधी धर्म आणि राजकारण याची सरमिसळ केलेली नाही आणि आम्ही धर्माला बाजूला ठेवलं, राजकारणाला बाजूला ठेवलं। मात्र भारतीय जनता पक्षानं धर्म आणि राजकारण याची सरमिसळ करून भावनेच्या आधारावरती, त्यांनी धर्माच्या आधारावरती रामाच्या नावावर मतं मागितली आणि सत्तेत आलेले आहे। आणि ज्यावेळेस हा भक्त दुखावला गेला त्यावेळेस भारतीय जनता पक्ष कुठल्याच पद्धतीचं वक्तव्य करत नाही, मौन बाळगत आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की हमारा पैसा हमने लुटा, हिंदू का पैसा हिंदू ने लुटा, ही जर भावना त्यांची असेल तर त्यांच्या मनामध्ये ह्या व्यापारीकरणाची किती भावना, धर्माचं व्यापारीकरण, व्यवसायीकरण करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे। निश्चितपणानं चंपतराय कोण आहे, फक्त राजीनामा घेणं हे काही उपाय नाही आहे। त्याच्यावर चौकशी करून त्याला दोष क्लिअर कट ते दोषी आढळलेले आहेत, त्यांना सजा झाली पाहिजे, ही मागणी आमची। मी सुनीता शंभू महल्ले। आज जे हे आंदोलन झालं इथे मे हॉस्पिटल पोद्दारेश्वर राम मंदिरासमोरील, हे जी राम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे त्याबद्दल होतं आमचं आणि माननीय गुर्दे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे। आणि श्रीराम भक्तांच्या आमचा जो विश्वासघात झाला श्रीरामाच्या भक्तांचा, तो आम्ही कदापिही सहन करणार नाही। त्यामुळे ही जी चोरी झाली आहे याच्यावर निष्कर्ष निघला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी अंमलबजावणी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। यहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट है आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आगे। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। ओवरऑल एक्सपीरियंस एट ड्रीम एशिया वाज वेरी गुड एंड द मोस्ट बेस्ट पार्ट आई हैव लाइक वाज द फायर शो and the dance which was performed at the last 6 o'clock and it is built recently, so everything was neat and clean.